पत्रावर करण्यात आलेला आहे। जेव्हा कोर्टाची प्रोसिडिंगच आहे की दोघंही जेव्हा कोर्टामध्ये येतात तेव्हा शपथपत्र देणे हे अनिवार्य असते आणि त्या शपथपत्राचा पाठपुरावा करण्यासाठी न्यायालयामध्ये तरतूद आल्यावर न्यायालय डिसाईड करते किंवा दोन्ही शपथपत्राच्या आधारावरच शपथपत्र खोटं आहे का खरं आहे हे सिद्ध करता येते। नेमकं कधी कळालं आपल्याला हे की शपथपत्र खोटं सादर केलेलं आहे? पत्नी विरुद्ध पती होते त्यामुळे आम्हाला त्याविषयी पहिलेच माहिती होती, पण त्यानंतर जिने ही पोटगीचा दावा दाखल केला होता अर्जदार तिच्या विरुद्ध हे माहिती असल्या कारणामुळे आम्ही ते खोटं आहे का खरं आहे सिद्ध करण्यासाठी वकिलामार्फत पुढे येऊन त्यांनी सिद्ध केलेलं आहे। न्यायालयाने पोटगीचा अर्ज नामंजूर केला आहे, या निर्णयाचे मुख्य कारण काय आहे? मुख्य कारण म्हणलं तरी तिने जी दावा दाखल केला होता की मी आर्थिकरित्या सक्षम नाही आहे, जसं की पोटगीमध्ये मेंटेनन्स दाखल केल्यावरती तिच्याकडे आर्थिक निष्कर्ष पाहिला जातो, तिचं उत्पन्नाचं साधन पाहिलं जाते, पण तिने खोटी शपथ दाखल केल्यावरती असं आमच्या प्रकरणात आलं की तिच्या नावे असलेले 3 एकर शेती तिने कोर्टाला दिशाभूल करून ती कोर्टाला न दाखवता ती काहीही करत नाही आणि तिच्याकडे कोणतेही उत्पन्नाचं साधन नाही असे ती दाखवल्यावरतीच आम्ही ते पुरावा म्हणून पुढे आणलेलं आहे। खोटं शपथपत्र सादर केलं याबद्दल स्वतंत्र कारवाई करण्याची काही मागणी केलेली आहे का? स्वतंत्र कारवाई म्हणण्यापेक्षा आपण न्यायालयाने सुद्धा आता ते सिद्ध करून दाखवलेले आहे, म्हणूनच हे जजमेंट आलेलं आहे आणि स्वतंत्र कायदेशीर कारवाई हे पक्षकारच्या इच्छेविरुद्ध करता येत नाही, तर स्वतः ते बघतील की करायचं का नाही। या प्रकरणात पुढील काय भूमिका राहील न्यायालयीन लढाई लढण्यासाठी? न्यायालयीन लढाई जजमेंट आल्यावरती हे जजमेंट जसं पास झाले तसं त्यावरती आता पत्नी विरुद्ध पतीच होते किंवा दुसरं ह्याच्यामध्ये कोणीही नव्हतं, पण आता ती जसं 420चा खोटा तिने शपथपत्र न्यायालयालाही केलेलं आहे आणि पती विरुद्धही केलेलं आहे, तर ती अर्थात फसवूनच कोर्टाची दिशाभूल केली, तर 420 अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे। आमच्याकडे पोटगीची एक कारवाई आली ज्याच्यामध्ये एका महिलेनं पतीविरुद्ध 30,000 रुपये मेंटेनन्स मिळावं असं म्हणून ती कारवाई केली होती। मी त्याच्यामध्ये हजर झालो। न्यायालयाने दोन्ही पार्टीला, पतीला आणि पत्नीला, तुमचं उत्पन्नाचं काय साधन आहे हे शपथपत्र आधारे दाखल करण्यासाठी सांगितले। शपथपत्र न्यायालयामध्ये सत्य दाखल करणं अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा त्याच्यामध्ये 3 वर्षाची शिक्षा होऊ शकते। त्यामुळे आम्ही शपथपत्र खरं आणि सत्य दाखवलं। महिलेनं शपथपत्र दाखल करताना तिनं न्यायालयापासून तिची संपत्ती लपून ठेवली आणि तिच्या नावाने 3 एकर शेती असताना तिनं 3 एकर शेती हे न्यायालयाच्या शपथपत्रामध्ये लिहिलेली नाही। त्यामुळे आम्ही जे न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना सांगितलो की शपथपत्र न्यायालयामध्ये जे मागितलं जाते सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्याच्यामध्ये मागितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये शपथपत्र खरं देणं अत्यंत आवश्यक आहे, परंतु ह्या महिलेनं खोटं शपथपत्र दिलेलं आहे। तिच्या नावाने पब्लिक डॉक्युमेंट 7/12 आहे आणि ते तिच्या शपथपत्रामध्ये नाही। न्यायालयाने तिच्या विरुद्ध ताशोरे ओढले आणि तिला शपथपत्र खोटं का सादर केलं म्हणून तिचे जे आहे पोटगीचा दावा जो आहे तिचा अंतरिम पोटगीचा दावा रद्द केला। असे हे प्रकरण किती वेळेस नांदेड कोर्टामध्ये घडलं किंवा माझ्या माहितीनुसार हे नांदेडमधलं नाही, महाराष्ट्रामधली पहिली केस असेल की ज्याच्यामध्ये पोटगी महिलांची शपथपत्र खोटं दाखल केलं म्हणून न्यायालयाने रिजेक्ट केलं। यामुळे आमचं असंच म्हणणं असते की शपथपत्र न्यायालयात दाखल करताना आपण संपूर्ण विधी तज्ज्ञांना माहिती सांगून कोणतीही माहिती न्यायालयापासून लपवून ठेवू नये।